मित्रांनो, सावधान! आता सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम म्हणणं बंधनकारक झालं आहे. केंद्र सरकारने नुकतीच एक मोठी नियमावली जाहीर केली आहे. आता फक्त पहिली 2 कडवी म्हणून चालणार नाही. वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आता पूर्ण 6 कडवी गाणे अनिवार्य असेल. यासाठी 3 मिनिटे 10 सेकंदांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात आधी वंदे मातरम आणि त्यानंतरच जनगणमन गायले जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रगीत वाचताना जसे आपण सावधान स्थितीत उभे राहतो तसेच आता वंदे मातरमसाठीही उभे राहावे लागेल. हे विसरू नका की 1950 मध्येच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केलं होतं की वंदे मातरमला राष्ट्रगीताइतकाच समान दर्जा आहे. बँक चंद्र चॅटर्जी यांनी 1870 मध्ये लिहिलेल्या या गीताचा हा सन्मान आता अधिकृत नियमांच्या चौकटीत बसवण्यात आला आहे. हा नियम फक्त सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित नाही. शाळांमध्ये आता केवळ ऑडिओ रेकॉर्डिंग लावून चालणार नाही, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून हे गीत प्रत्यक्ष गाणं अपेक्षित आहे. यामुळे पुढच्या पिढीत राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होईल. पण लक्षात ठेवा, जर चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग म्हणून हे गीत वाजत असेल तर तिथे प्रेक्षकांना उभं राहण्याची सक्ती नसेल. हे नवीन नियम गृह मंत्रालयाने तात्काळ लागू केले आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.